नमस्कार रसिक मित्रांनो, माझ्यासोबत माझी वेबसिरीजमध्ये पत्नीची भूमिका ज्या ॲक्टर साकार करत होत्या त्या गौरी गायकवाड यांना काही त्यांच्या खाजगी कारणामुळं आता वेबसिरीजमध्ये काम करता येत नाही. त्यामुळं इथून पुढं ह्या मुस्कान मॅडम आहेत त्या माझ्यासोबत चेअरमन बाईची भूमिका साकारत आहेत. तरी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. हो थांबा थांबा, आता काय तुझं? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का माझ्या माहेरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. हा माझ्या लक्षात आहे ना, तू सांगितलं होतं मागच्या वेळेस सासरवाडीला माझ्या वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे म्हणून. लक्षात आहे तुमच्या? बरं झालं, मग एखादा ड्रायव्हर बघून द्या, मी आपली गाडी घेऊन जाते माझ्या माहेरी. तू माहेरी जाणार आणि ड्रायव्हर घेऊन? चेअरमन असताना, अरे चेअरमनच्या सासरवाडीची वास्तुशांती आहे. चेअरमन असा ड्रायव्हरच्या हाताने गाडी चालवून तुला पाठवीन का काय? मी स्वतः येणार, स्वतः. राहू द्या, तुमचं काही खरं नाही. तुमच्या मागे हे काम ते काम निघते, तुमच्यामुळे माझे कार्यक्रम असे किती पण हुकले याच्या मागे. तुमच्या नादी लागलं नाही, हा पण कार्यक्रम जाईन माझ्या हातून. ड्रायव्हर द्या तुम्ही तुमचं. अरे ड्रायव्हर नाही, आज तसं होऊच शकत नाही. आज कोणता कार्यक्रम असला ना ते मला नका सांगू, तुमच्या भरोशावर अजिबात बसणार नाही. कारखान्याची मीटिंग असू नाही तर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम असू, मी ते सोडून येणार म्हणजे येणार. तुमच्याशिवाय का पान हलत नाही गावाचं. तू माझा कार्यक्रम हुकल, मला अजिबात ऐकायचं नाहीये. मी तुला वचन देतो, आज मी तुझ्या बरोबर सासरवाडीला येणार. जावयाचं तिथं असं थाटमाट व्हायला पाहिजे. आणि तुला माहिती आहे ना, चेअरमननी वचन दिल्यावर, चेअरमनचं वचन म्हणजे मेरा वचन ही मेरा शासन. तर अजिबात काळजी करायची नाही, मी स्वतः गाडी घेऊन येतो, तू तयार राहा. बरं बरं, असू द्या, तुमचे काम तुम्हीच बघा. सेम सेम सेमच आहे काय योग आहे गिराव? पण राजमान्य चिप्सला टेस्ट भारी बरं का. आपल्या राजमानीचे सगळेच आयटम भारी आहेत. मग काय म्हणता? एक काम करून आपण मडी, रुद्रेश्वर, मायंबा करून येऊ ना. मोठा देवी हायवे तर. सरपंच, आता एवढ्या वेळेस तुम्हीच जा, मला जरा बाहेर काम आहे. मला माहिती आहे तुमचे बाहेरचे काम. माझ्या गाडीमध्ये चला, जेवणासहित खर्च करतो. अहो नाही, ते काय झालंय, सासरवाडीला एक वास्तुशांती आहे. हा, आणि बायकोला सांगितलंय मी की जाऊ तिकडे म्हणून. अहो अशा सासूरवाडीच्या वास्तुशांतीला कुठं जात असतात का असं एवढं वेळ काढून द्यायचा? ड्रायव्हर पाठवून गाडी जाऊन द्यायची. बाई साहेब तर तुम्ही बसले स्वतः घेऊन जात. हा तसं नाही, बायकोला वचन दिलंय मी, वचन. आणि तुम्हाला माहित आहे, वचन ही मेरा है शासन. चेअरमन साहेब, वचन देताना आधी विचार करायचा. अहो कुठं बी अर्जंट कामं लागते, नाही जाता येत माणसाला. पण परत एकदा सांगतो ना तुम्हाला, वचन ही मेरा है शासन. असं वचन निभावणार तुम्ही? निभावणार वचन. वा वा वा, शुभेच्छा तुम्हाला वचन निभावण्यासाठी. बघा अजून विचार करू. नाही, वचन ही मेरा शासन. बर बर, जावा मग आता करा शासन. एवढे या तुम्ही जाऊ. बघू आता दुसरा जोडीदार मी. अरे कुठं कुठं शोध आहे तुम्हाला? काऊन शोधली? संगीतचा निरोप आहे. खायला त्या संगीता गेला का बल्ब परत? नाही, बल्ब नाही गेला. मग ते दुसरं काम आहे. आता मी पुढे येणार नाही. आज मला बाईसाहेबांना आमच्या घेऊन जायचंय सासरवाडीला. आज मी तिला वचन दिलंय, आणि मेरा वचन ही मेरा है शासन. अहो तुमचं शासन असू द्या, आपण ते संगीतले अर्जंट काम आहे राव. या संगी मंगेसाठी आज वेळ नाही. तिला म्हणा चेअरमन नंतर येते यात अवकाश, पण आज वेळ नाही. अहो नाही ना, ते म्हणजे एकदम अर्जंट आहे. असं काय काम आहे तिचं अर्जंट? तिला आहे ना चिकन गुन्हा झालाय. तिला जागचं उठता आहे ना, तिला दवाखान्यात घेऊन जायचं. नेमका आजच तिला चिकनगुन्या व्हायचा होता का? बरं आज नाही जावा तर ती परत काय म्हणन? गरजेच्या टायमाला आले. अडचणीच्या वेळेसच चेअरमन नाही बा. आता काय करावं माझं, तर काय डोकं चालणार? जा घेऊन दवाखान्यात पटकन फॉर्च्युनर मध्ये टाकून. पटकन होईल का? हा मग डॉक्टर म्हणले सलाईन द्यायच्यात, मला करा ऍडमिट, मी येतो नंतर. ऍडमिट करून दवाखान्यात टाकून देऊन मग पुढे जाऊ. हा तसंच करतो. चालू. पारू ग पारू, वेसावचे पारू, वर आईला तुला वर आईले वर चेअरमनला पाहिलं का? चेअरमनला? हा अला कुठं पाहिलं? हा कुठं? संगीच्या तिथं. संगीच्या तिथं? हा कोणती? ती संगी का? हा ती संगी. बर बर, बघते त्या संगीकडे पण बघते, तुमच्या मित्र चेअरमन कडे पण पाहते. आता बघतेस मी, येऊ द्या, बघते त्यांच्याकडे. दोघांकडे बघावंच लागलं. लय वैताग दिला बाई ह्या माणसं. मन तुझं जलतरंग लहरी तुझा साथ, तरी रे परकी वाटते ओळखीची गात. चाल तुझी फसू जरीत गाणं दाग बाज नाही, भरतीचा माज नाही, हो तिची लाज.
आयला या दवाखान्यात लय वेळ घातला कडे 1.5 तास गेला त्या दवाखान्यात. आता छबीदार छबी तू तोऱ्यात ओबी ससी चांदणी चमचम नभी. अहो कुठे भेटतात अरे, चेअरमन? जरा जायचंय बाहेर. बोल पटकन काय म्हणतो. अहो तुमच्या निरोप होते काम होते. आता काय काम बिम काय नाही, मला लवकर घरी जायचंय. अहो एक काय राव तुम्ही असं राव, तुमचं दरवेळेस गडबड येते. तर सुजाताबाईंचं काम आहे. आता सुजाताबाईंना म्हणा नंतर काम करू. अहो त्यांनी आता घरी कुरड्या पापड्या केल्यात. त्यांची मिस्टर तिकडे मुंबईला राहतात. अरे मुंबईला कुरिअरने त्यांना कुरड्या पाठवा. मुंबईला कुरड्या त्या कुरिअरनी नंतर पाठवू, पण मला सासरवाडीला बायकोला घेऊन जायचंय आणि मी बायकोला वचन दिलंय तिला घेऊन जाईन म्हणून. त्यामुळे त्यांना सांगा कुरड्या 4 दिवसांनी पाठवू. अहो चेअरमन बाई नाराज होत्या ना राव. आता नेमका अशा टायमाला आता बाई बी नाराज होत्यान बरं का. आता काय करावं मला तर काही कळा काय करावं. आता या वातावरण कुरड्या साधायला तर कसं आहे मग परत तुम्हाला माहिती ना तिकडे नवऱ्याला काय त्यांच्या काळजी आहे बाईंना. बरं आता एक काम करतो, बाई नाराज करण्यापेक्षा आहे ना ते तिथून त्यांच्या तिथूनच ते बॉक्स घेतो, हा कुरिअर करतो हा. आणि मग घरी जातो. बस म्हणजे कसं मी तुम्हाला निरोप झाला माझं काम संपलं. आणि चबीदार छबी तू तोऱ्यात ओबी डुम डड डांग चिंग डंग डांग डड डांग चिंग डंग डांग डड डांग डांग चिंग डांग. चेअरमन दिसले का तुला? का भाऊसाहेब चेअरमन? हा चेअरमन आता मागाशी होते. हा ते सुजाताबाईच्या घरी गेले असते. कशाला? आता तिथं आहे ना सुजाताबाईने कुरड्या पापड केलेले आहेत. हा त्यांचे मिस्टर तिकडे मुंबईला राहतात ना. मग आता ते कुरिअरने त्यांना ते पाठवले गेले, पार्सल पाठवतो ना मुंबईला. आता मग ते घ्यायला गेले असतील बॉक्स बिक्स असन. मग आता गाडीवर टाकते कुरिअरवाल्याच्या ऑफिस मध्ये देते. मग ते मुंबईला जाईन पार्सल. असं का? हा हे काम करतेत का? हे काम म्हणजे कुरिअर हे पार्सलचं काम नाही करीत. करा, कुरड्या करा, पापड्या करा आणि तिच्याच घरी राहा म्हणावं. येतं तरी कशाला घरी? हा तुमचं म्हणणं असं मी चेअरमनला सांगावं की बघ येऊन निरोप की बरं तुम्ही कशाला येता घरी. हा सुजाताबाईची तर चालेल ना. शांत बसतो का तू? चेअरमनचा चमचा निघ. चालला तिला घरी सांगायला नाही म्हणजे तिकडच तुमचं राहा निरोप इकडच राहा. निघ. सांगितलं असतं त्याला काय नाही एवढं पैसे नाही लागत फुकट मध्ये. चाल चमचा, नको शानपणा करू. कोणाचा फोन आहे? शालू. हा बोल ना शालू. हा तुमच्या वावरातूनच चाललोय आता. काय मोटर बंद करायची वय? बरं बरं करतो. हा मोटर बंद करतो. अजून काही काम आहे का? हा नाही म्हणलं कुठं काँग्रेस उपटायचं असलं, कुठं खुरपायचं असलं तर तेवढंच आहे का? बरं करतो बंद. काय चेअरमन आज नुसते तुम्ही कामच करा. कोणाला दवाखान्यात न्या, कोणाचे कुरिअरनी पापडन कुरड्या पोच करा, कोणाचं काय करा, कोणाच्या मोटरा बंद करा. कामाला ठेवलंय आज सगळ्या गावानी. आता ती मोटर कुठे आहे काय माहिती, तिकडं जावं लागेल थेट. माहितच होतं यांच्या बरोबर काय कार्यक्रमच होत नसते. कुठं राहिलेत काय माहिती आता. आता तर उशीरच झालेला आहे बरं का. काही खरं नाही. आणि बाई तलय भुंग्यावानी भुंग 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 करते. म्हणजे कार्यक्रमच होत असतो. अरे काय कार्यक्रम होत असतो? कार्यक्रमाला जायचंय, अजून कार्यक्रम झाला नसल. चल पटकन बरं आवरलं की तू. टाइम पाहिला का आता? आता कशाला जायचंय तिथं? कार्यक्रम झाल्यावर जेवायला जायचंय का? अरे कार्यक्रम जरी झाला असला तर जेवायला जाणारच आहेत ना आपण. आणि आपण काय असे सामान्य पाहुणे आहेत का काय टायमावर जायला? तुमच्या बरोबर असंच असतं म्हणून म्हणले होते तो ड्रायव्हर द्या. जेवायला जात असतात का कार्यक्रमाला जात असतात? आता झाली चूक, पण आता गेलं तर काय फरक पडणार? तुमची चूक पण माझी इज्जत सगळे जाईन ना भाऊजायांसमोर. त्या काय म्हणतील? कार्यक्रमाला आले नाही जेवायला आले. काय नाही, इज्जत बिज्जत काय जात नाही. मी त्यांना समजून सांगू शकतो. अतिशय महत्वाचं काम असल्यामुळं मंत्रालयातून मला फोन आल्यामुळे थोडं कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. इतका राग आलेला आहे ना मला. माझ्या डोळ्यासमोर अजिबात थांबवणार. लगेच निघा इथून. चला काय म्हणे माझं शासन आणि हे कुठे गेलं तुमचं शासन? निघा. डोळ्यासमोर थांबू नका माझ्या अजिबात. कावलंय उदास? काय सांगायचं राव सरपंच, काय काय एखाद दिवसच खावा. आणि नेमकं झालं काय? तुम्ही तर जाणार होते सासरवाडीला. अहो सासरवाडीला जायचं होतं. मग बायकोला वचन दिलं होतं तुला सासरवाडीला घेऊन जाईन. पण त्या संगीच्या, त्या मंगीच्या, सुजाताबाईच्या, शालीच्या नादात आहे ना सगळंच राहून गेलं. सासरवाडीला जायचंच राहून गेलं. मग आता ती बायको आमची लागली तान तान फान फान करायला. आमची युद्ध झालं असं एखादं महायुद्ध. हा तसंच म्हणा. महायुद्ध काय आता सगळंच भांडणं चालू झाले. तुमचं कुठे गेलं ते वचन हे मेरा शासन? कुठे गेलं ते? अरे का ते सरपंच काय सांगायचं तुम्हाला, घरचे बाकीचे वचन दिलेले माग पुरे करता करता आजचं वचन आहे ना फार कॅन्सल व्हायच्या. तुम्हाला मी म्हणत होतो वचन देताना अगोदर नक्की विचार करा, पण नाही. पा आल्या तुमच्या चेअरमन बाई आल्या. चेअरमन बाई तुला खुश दिसते. हो चला ना, जायचं होतं ना आपल्याला. हा जायचंय पण तू तर लय रागवली होती ना एकदम. म्हणजे आणि मग मी त्यांना सांगितलं
हा. मी त्यांना सांगितलं का आमच्यामुळं सगळ्यांमुळं चेअरमन साहेबाला उशीर झालाय. नाही तर चेअरमन आहे ना, चेअरमनची साधी नव्हती तगमग चालली. अहो काय जीवे म्हणलं तुमच्यावर त्यांचा, नुसती तारफाड पडली होती. पण आमच्या कामामुळं चेअरमन साहेबांना उशीर झाला. लय भारी काम केलं तुम्ही सरपंच माझं. आता वाटलं तर तुम्हाला आहे ना नंतर आलो पार्टी देतो. लय भारी काम झालंय. पण मला एकट्याला पार्टी देऊन नाही जमायचं. मग? हे सगळी गँग आणावं लागेल ना पार्टीला. त्यांचा काय संबंध? अहो, त्यांचा कसा संबंध नाही, तुम्हाला उशीर करायला ते तर कारणीभूत होते ना. म्हणजे ह्या सगळ्या प्लॅन मध्ये तुम्ही होते काय? आता जाऊ द्या, मला बघायचं होतं. सरपंच मला काठी तर पुढे सरपंच आता आता पाहिलं का मंडळी, घरच्या माणसाचा जर आपल्यावर विश्वास नसेल ना तर बाहेरची माणसं असं त्याचा फायदा घेत असते. कळलं तुला? चल आता चला